नमस्कार मंडळींनो, पुन्हा एकदा स्वागत असा तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। सो व्हिडिओ स्टार्ट केल्या केल्या कोण ना कोण येतच, तसंच माझा एक मामा आलाय बघा। हाय तर सगळेच मामा आहेत इकडे बांद्यावरती, बांदकर। आज आमच्याकडे म्हणजे माझ्या मामांच्या गावी बांद्यावरती देव येणार आहेत दारात, तर तोच ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे। तर नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा। आज आपण जाऊयात आणि पाहूयात मेन म्हणजे की कसं असतं इकडची रूढी परंपरा शिमगोत्सव, तर तेच आपण बघूयात। तर चला जाऊयात पुढे। बांदकर पार्टी हे सालाबादप्रमाणे हे बांदकर पार्टीतील सभासदांचे घर मागलं जातं ह्या दिवसाला। तर ते बांदकर पार्टीचा मांड आहे त्या ठिकाणावरून स्टार्ट होते, त्याची सुरुवात होते। त्याच्यानंतर ती पुढे जेवढी घरं आहेत बांदकर पार्टीची त्याप्रमाणे घरं घेतली जातात। त्याच्यामध्ये भाग म्हणून आरती केली जातात, आरती केल्यानंतर त्याच्यामध्ये कारले केले जातात। अशा पद्धतीने हे केले जातात आणि त्याच्यामध्ये सभासद वर्गणी वगैरे त्याच्यात जमा केली जाते। शेवटच्या घरापर्यंत हे केलं जातं आणि ते झाल्यानंतर तिकडून मग पुढे शिगम्याचा जो हे खेळ असतो तो नाचत गाचत वाजत ह्याच्यामध्ये मांडापर्यंत पोचला जातो आणि त्याच्यानंतर देवांची पूजा वगैरे करून गाराणे वगैरे घातले जातात आणि देवाचं शिपणं हे बनवलेलं असतं, ते शिपणं देवांवरती टाकून त्याच्यानंतर सर्वजण जी सभासद असतात त्यांच्या अंगावरती पण शिपडलं जातं ते शिपणं आणि तिकडे हा शिगमा संपला जातो। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी परत शिगमा एक 2-3 तासासाठी चालू केला जातो आणि नंतर तो आरती केल्यानंतर पाटील त्या शेवटच्या आरती करतो पाटील ह्याची शिगमाचे आणि त्या 2 नाच्या असतात, त्या नाच्यांना पेटा बांधला जातो आणि त्या आरतीनंतर शिगमा हा पूर्णपणे समाप्त केला जातो। शिंगार उतरला हा शिंगार उतरल्यानंतर शिंगार उतरून त्याचा पेटा बांधला जातो आणि त्याच्यानंतर शिगमा समाप्त केला जातो। बाकी ठिकाणी ज्या सणाला होळी म्हणतात त्या होळी सणाला कोकणात शिमगा म्हणतात। कोकणातील शिमगा हा फाल्गुन पौर्णिमेपासून सुरू होणारा एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक उत्सव आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला गिरये बांदेवाडी गावातील बांदकर पार्टीचा शिमगोत्सव तुम्हाला पाहायला मिळेल। 2026 हे वर्ष सर्वांना भरभराटीचं व उत्साहाचं जावो हीच मांडवाल्या चरणी प्रार्थना, असं बोलून आपल्या आजच्या ब्लॉगची सुरुवात करूयात।
तर बघा आता आपल्याकडे आल्यात कोईन आमच्या. हॅलो. तर बघा कोईन उभे राहा तर दिसतले. ये बाबू कॅमेऱ्यात बघ. अरे पिशव्या कशाला वाटतो? तुझं नाव सांग. देवांश. हा साईश. तर बघा मस्त कोईन आल्यात आणि बिचारे थकले म्हणून जरा रेस्ट करायला आत येऊन बसलेत. साईश काय बोलतो? थकला. आता आम्ही जो प्रसाद वाटतो तो घे. बाटली घ्या तिथून. बाटली कुठे? बाटल्या नेले दिले सगळे बाहेर. काय बोलतं? पिशवी घ्या. कॅमेरा. यो काल ऍक्टिंग करत होता ना माझी. हा ना. आता बघ काय नाही बोलत आहे. तर मी तुम्हाला सांगते कालच सोंग आणलेलं माझ्यावरतीच आणि त्या सोंगात असं होतं की मी व्लॉगिंग करते असं दाखवत होते आणि ते सोंग आणलेलं आमच्या ह्या मोठ्या कोयनीने. आणि आता बघा कसं शांत आहे. ते डोंगराचा फेरा माझे देव
हरी सुवर्ण सुवर्ण सोन्याची, हरी सुवर्ण सुवर्ण सोन्याची, हरी माणिक मोत्याची, हरी माणिक मोत्याची, हरी विघ्न हो निवारी, हरी विघ्न हो निवारी, हरी विघ्न हो विघ्नापासून तारी, हरी विघ्न हो विघ्नापासून तारी, हरी संकट तुझी वारी गुरुमारी देवारी देवतारी, गुरुमारी देवारी देवतारी, हरिओ योगचार मोगडी सावधो सखे सुरारी बस बस इकडे इकडे ये बाबू इकडे ये लवकर ये. आज करो नियारती, आज करो नियारती, आज करो नियारती, आज करो नियारती,
वजन कमी कर खायला या कलिंग कोकणातली खरी मजा कोकणातली खरी मजा या पिशव्या पुढे ह्या पिशवीत या लोक पिशवी घेऊन
हरी माणिक माणिक मोत्याची हरी माणिक माणिक मोत्याची हरी विघ्न हो निवारे हरी विघ्न हो निवारे हरी विघ्न हो विघ्नापासून तारी हरी विघ्न हो विघ्नापासून तारी हरी संकट निवारे हरी संकट निवारे हरी रीती हो सिद्धी आणि घरी हरी रीती हो सिद्धी आणि घरी हमारे हो श्री थांबे जाना हमारे हो श्री थांबे जाना देव देईल देईल सगळं गुणा देव देईल देईल सगळं गुणा मरा पगारी जेजुरीची वारी मरा पगारी जेजुरीची वारी औरणवाडी ते वारीचे मल्हारी औरणवाडी ते वारीचे मल्हारी मंदिर पुंजो उपचार होगडी सावधो सखे सुरारी मातुरा सखे सुरारी पटकरा सखे सुरारी मातुरा सखे सुरारी पटकरा अरे सखे सुरारी पैसा मागता पैशाची दिशा हातगाल दिशा पैसो
पुढचे तर बघा बांधकरांच्या सगळ्या सासू सुना आहेत इथे. अरे हाय तरी करा. ही आजी सासू आहे. हाय करा. बाहेर वासी नाही. कसा वाटला शिमगा? छान होता. छान होता. मावशी काय बोलते? कसा वाटला शिमगा? छान 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 छान. सगळे छानच. छान होता. तू तर बोलणार होती ना? छान होता. कसा वाटला? मस्त. कितवं वर्ष तुझं? म्हणजे दुसऱ्यांदा आले. हा. आणि नवीन नवरी? नवीन नवरी लागली. तुला कसा वाटला शिमगा? ही आमची नवीन नवरी आहे म्हणजे नवीन मामी आहे. छान छान मस्त. फर्स्ट टाइम बघितलं. फर्स्ट टाइम. आणि पद्धती रूढी परंपरा कशी वाटली? बांद्या गावचे. पहिल्यांदा. मामी आमची लाजते पण सगळ्या खरंच खूप छान आहेत. सगळ्या म्हणजे ह्या माझ्या आजी आहेत. वाटणार नाही आजी काकीच वाटतात पण सगळ्या खूप चांगल्या आहेत. तर भेटूयात पुढच्या वर्षी. बाय बोला. बाय. असा होता आपला आजचा व्लॉग. तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते नक्कीच आम्हाला सांगा. आणि जर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच जाऊन चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. सो कमेंट सेक्शनमध्ये जाऊन हाईप करा आपल्या व्हिडिओला आणि असेच व्हिडिओ आपले बघत राहा. सो असेच नवनवीन लेटेस्ट कॉन्टेंट्स घेऊन मी भेटेल तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. आत्तासाठी बाय.